जेव्हा ही गोष्ट आपण ऐकली प्रत्येकाला हळहळ या विषयी काही जसं काही आपल्या कुटुंबात माणूस गेलं बोलायची इच्छा नव्हती किंवा मीडियासमोर जायची सुद्धा मी कधी आलो नाही. पण आपल्याला कधी साहेब दादा हे वेगळे नव्हते. मी आमदारकीचं पहिलं तिकीट दादांनी माझं फायनल केलं. तुम्ही हल्ली करा कारण काम केलं आपण सांगितलं आणि हे महाराष्ट्राने सर्वांनी बघितलं ना. देश पातळीवरती मोठे मोठे लोक सुद्धा त्याच्यावरती प्रतिक्रिया देतात. पण एक गोष्ट खरी दादांचं AI वरती एक भाषण म्हणून आपण सर्वांनी बघितलं असं. हे भाषण ऐकल्यानंतर कुणी बनवलंय मला माहित नाही, पण ज्या पद्धतीने ते बनवलं आणि ज्या पद्धतीने वाक्यरचना दादांची त्या भाषणामध्ये आली की मी राहिलो नाही राहिलो तरी महाराष्ट्र चालला पाहिजे. आणि त्या पद्धतीनेच आपण सर्वजण खचलेलो. आपल्याला काही कळत नाही, पण पवार कुटुंब जे आहे सर्वांना सांभाळून घेणारं कुटुंब आहे आणि सर्व जाती धर्मांना ज्याचा सलीमभाईंनी इथं उल्लेख केला. सलीमभाई माझ्यासारख्या म्हणजे एकदम अल्प समाजाच्या पोराला कुटुंब सोडून गेल्यानंतर सुद्धा साहेबांनी दादांनी मला सांभाळलं. कोणत्याही अडी अडचणी म्हणे आता सुद्धा निवडून आल्यानंतर मला चांगलं आठवतं. मी त्या बाहेरच्या मंत्रालयाच्या अधिवेशन होतं, मला तिथं दादा भेटले. दादा म्हणले वारे पाठ्या म्हणले सगळं घर तुझ्या विरोधात असताना सुद्धा तू निवडून आला. मी म्हणलं दादा शादीर तुमचाच आहे. म्हणलं दादा तुम्ही जी ट्रेनिंग आम्हाला दिली त्या पद्धतीनेच आम्ही काम करतो. आणि आज दादा पालकमंत्री झाल्यानंतर बीड जिल्ह्याच्या लोकांना कुठेतरी विश्वास होता काही ना काहीतरी बीड जिल्ह्यामध्ये होणार. रात्री झोपताना भीती वाटत नव्हती, पण दादा आपले पालकमंत्री होते. आज सर्वांनाच त्या गोष्टीची काळजी पडलेली आहे. पण लवकरात लवकर पवार कुटुंब ह्या संदर्भातला निर्णय घेते. मोठे साहेब, मी मोठे साहेबांना पहिल्यांदा अंत्यविधीच्या वेळेस बघितलं की दादांना चिता दिल्यापासून शेवटपर्यंत एकटक त्या अंत्यविधीला सलीमभाई देखील बघत होता. म्हणजे दादा साहेबांची मी ती बाईट बघितली माझ्या आयुष्यातली. तर ताई आपण बघितलं असं माझ्यापेक्षा आपण अनुभवात सलीमभाई आहेत.
पण त्या बाईटमध्ये मोठ्या साहेबांनी नजर सुद्धा वरती केली नाही आणि त्यांची ती भावना होती की लोकांपर्यंत जी घटना घडली तिथं सत्य हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे. पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील, सुनेत्रताई असतील, हे नक्कीच त्यांचं ह्या काही दिवसामध्ये एकत्र बसून जे काही निर्णय करतील त्या निर्णयासोबत आपण एकच, मी तर जसं राजकारण मी माझं सुरुवात केली, पवार कुटुंबाशिवाय मला काही दुसरं काही दिसत नाही आणि ह्याच निर्णयाने, जसं मला काल सुद्धा तिथं प्रतिक्रिया होती की बारामती नंतर सर्वात जास्त विष्णू भैया जर लोक आले असतील तर बीड जिल्ह्यातून लोक आले. बीड जिल्हा हा भावनिक जिल्हा, हा मोठ्या साहेबांना मानणारा जिल्हा आहे. जो काही ते कुटुंब निर्णय करतील आपण त्या निर्णयासोबत एकमताने आपण त्यांच्यासोबत पाठीशी राहायचं आहे. आणि भविष्यामध्ये आपण सर्वांनी जे सांगितलं ठीक आहे, आपण आज सगळ्यांच्या डोळ्यात पाणी, पण काही दिवस झाल्यानंतर आपल्याला लगेच कामाला लावावं लागेल. जी दादांची साहेबांची शिकवण आपल्याला दिलेली आहे ती कोणत्याही अडचण, पिंपरी चिंचवडची निवडणूक झाली, मी नंतर दादाकडे कामाने गेलो, मी डचकत गेलो की आपल्याला काही विषय तिथं विकासासंदर्भात बोलायचंय का नाही. पण तुम्हाला सांगतो ताई की दादा एवढं म्हणजे असं वाटतच नव्हतं की पिंपरी चिंचवडची निवडणूक ते हरलेले, ते लगेच कामाला लागले आणि त्याच पद्धतीने आपल्याला न खचता येणाऱ्या काळामध्ये जे काही विजन दादांनी ठेवलं होतं, जिल्ह्यामध्ये जे काही मागच्या कार्यक्रमात आल्यानंतर जे काही जाहीर केलं होतं, आपण सर्वांनी पाठपुरावा करून जे काही स्वप्न दादांनी बघितलं होतं. मी 2 दिवस बारामतीला होतो, त्यांचे सर्व जवळचे लोक ज्यांचे जे पीए जे काम करतात त्यांच्याशी मी चर्चा करत होतो. तर सलीमभाई त्यांनी सर्वात जास्त जर पालकमंत्रीपद घेतल्यानंतर केलं असं 12पेक्षा जास्त सर ते बीडची म्हणायचे, मला बीडला हे करायचंय, मला बीडला ते करायचंय. एवढी तळमळ आपल्या जिल्ह्याबद्दल होती. नक्कीच आपल्याला दुःख झालं, आपण ह्याच्यातून सावरू आणि जे काही पवार कुटुंब निर्णय घेतील एका जीवाने आपण त्यांच्यासोबत राहू, हीच खऱ्या अर्थाने दादांना श्रद्धांजली आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि मी थांबतो. यानंतर सगळ्यांना विनंती, 2 मिनिटं आपल्या जागेवरती उभं राहून आपल्याला या ठिकाणी आपल्या लाडक्या नेत्याला या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करायची. ओम शांती शांती.